मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी आज बनवणार आहे चविष्ट अशी पावभाजी। घरच्या घरी कशी बनवायची पावभाजी याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठे स्किप करू नका। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू। तर मी इथं घेतलेलं आहे पावभाजी बनवण्याचं साहित्य। तर आपल्याला भाज्या घ्यायच्यात। आम्ही इथं फ्लावर घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे, बीट घेतलेला आहे आणि इथं एक टोमॅटो घेतलेला आहे, शिमला मिरची घेतलेली आहे एक, आणि इथं 4 बटाटे घेतलेले आहेत। आपल्याला अशा पद्धतीने साल काढून घ्यायचे, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आणि इथं वाटाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी। तर आता ह्या भाज्या आपल्याला सर्व शिजून घ्यायच्यात। आपल्याला कुकरमध्ये शिजून घ्यायच्यात। अशा पद्धतीने आपल्याला सर्व भाज्या आहेत ना कुकरमध्ये टाकून घ्यायच्यात आणि आपली इथं 5 शिट्ट्या होऊन द्यायच्या। आता 5 शिट्ट्या झाल्या ना छान अशा आपला गाळ होईपर्यंत भाज्या शिजतात। आपल्याला पूर्णपणे गाळ झाला पाहिजे भाज्यांचा। तुम्ही सुद्धा नक्की अशा पद्धतीने पावभाजी बनवून पहा, खूप खायला टेस्टी आणि चविष्ट लागते अशा पद्धतीने जर बनवली तर। आता याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं। मी इथं 1.5 तांब्या पाणी घालणार आहे। मी इथं 1.5 तांब्या पाणी घालून घेतलंय। आपल्याला थोडीशी हळद टाकून घ्यायची। मी इथं अर्धा चमचा हळद घालणार आहे। मी इथं चवीपुरतं याच्यामध्ये मीठ टाकणार आहे। असं भाज्या शिजायला इथं आपल्या सर्व भाज्या शिजलेल्या आहेत, पाहू शकता तुम्ही। आणि आपल्याला पावभाजी मॅश करायचं आहे ना, त्यांनी ह्या भाज्या बारीक करून घ्यायच्या। सर्व शिजलेल्या आहेत। बीट घातल्याने ना किती कलर पण असा छान आलेला आहे, गुलाबी गुलाबी। आता सर्व आपल्या ह्या भाज्या आहेत ना अशा पद्धतीने आपल्याला हे बारीक करून घ्यायचं, मॅश करून घ्यायचं। अशा पद्धतीने मी ना इथं बारीक करून घेतलेल्या आहेत। पहा, एकदम आपल्या इथं सर्व भाज्या अशा बारीक झालेल्या आहेत। चला तर मग आता आपण फोडणी देऊन घेऊया याला। त्यामध्ये घालून घ्यायचं 2 उबळी तेल। तेल आपल्या आवश्यकतेनुसार, आपल्याला तेलकट जास्त कमी यानुसार आपण तेल घालू शकतो। 2 उबळी तेल घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला इथे एक चमचा तूप घालून घ्यायचंय त्याच्यासोबतच। तुम्हाला बटर घालायचं असेल तुपाऐवजी तुम्ही बटर सुद्धा घालू शकता। अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची, अर्धा चमचा छोटा जिरे मोहरी छान तडतडली की मी इथे एक शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे, ही आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायची। शिमला मिरची तेलामध्ये छान तळली की आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचा कांदा। मी इथं मोठ्या साईजचे 2 कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला आता इथं तेलामध्ये छान क्रिस्पी होईपर्यंत, कलर चेंज होईपर्यंत आपल्याला इथं परतून घ्यायचे। आपल्याला मीडियम गॅसवरती कांदा परतून नाही घ्यायचा, फुल गॅसवरती तळून घ्यायचा आहे। फुल गॅसवरती कांदा जर तळला ना छान तळला जातो, कुरकुरीत सुद्धा होतो। कांदा शिमला मिरची छान आपली तळलेली आहे। मी इथं एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे, ते सुद्धा आपल्याला इथं आता कांद्यासोबत छान परतून घ्यायचा। मी आलं लसूणची पेस्ट बनवून घेतलेली आहे, मोठा 1 चमचा आपल्याला इथं आलं लसूणची पेस्ट टाकून घ्यायची। हा गॅस मिडियम करायचा आणि पावभाजी बारीक करायचा आहे ना, त्याने असं टोमॅटो कांदा हे आपलं आहे ना थोडंसं बारीक करून घ्यायचं। अशा पद्धतीने मिडियम ठेवायचा। आणि आता याच्यामध्ये आपल्याला सुके मसाले घालून घ्यायचे। मी अर्धा चमचा लाल तिखट घालणार आहे, 1 चमचा घरगुती मसाला, गरम मसाला अर्धा चमचा, बेडगी मिरची पावडर 1 चमचा, 1 चमचा घरगुती मसाला, गरम मसाला अर्धा चमचा, बेडगी मिरची पावडर 1 चमचा। बेडगी मिरची पावडरने आपल्या भाजीला तरी येते आणि कलर सुद्धा खूप छान येतो। आणि पावभाजी मसाला मोठा 1 चमचा, आणि आपण परत नंतर वरून अर्धा चमचा टाकणार आहोत। तेलामध्ये 1 चमचा टाकून घ्यायचा पावभाजी मसाला
आता हे सर्व मसाले छान असे आपण मिक्स करून घेऊया. थोडीशी हळद टाकायची. छान असं आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आता आपण ज्या भाज्या बारीक करून शिजून घेतल्या होत्या ना, हे त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या. हे छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया. छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आपल्याला एवढी घट्ट पण ठेवायची नाही. ही भाजी पावभाजी ना थंड झाल्यावर एकदम घट्ट होते, त्यामुळे आपण आणखी याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत. मस्त अशी आपली पावभाजी तयार झालेली आहे. आता आपल्याला मीडियम गॅसवरती ना एक 5 मिनिटं शिजवून घ्यायची. थोडीशी कोथिंबीर घालायची. कोथिंबीर घातल्याच्या नंतर आपण परत मिक्स करून घेऊया. मी वरून आता थोडा अर्धा चमचा परत तूप घालणार आहे. तुमच्याकडे जर बटर असेल तर तुम्ही अशा पद्धतीने बटर सुद्धा घालू शकता. अशा पद्धतीने जर बटर तूप जर घातलं ना खूप छान तरी येते. आता झाकण ठेवून ना एक 5 मिनिटं मीडियम गॅसवरती आपल्याला पावभाजी शिजून घ्यायची. छान मस्त अशी आपली पावभाजी तयार झालेली आहे. किती तरी सुद्धा आलेली आहे भाजीला. आणि आता मी चवीपुरतं परत थोडंसं मीठ घालणार आहे. भाज्या शिजायला आपण मीठ घातलं होतं, पण आता थोडंच मीठ घालायचंय. मीठ घातल्याच्या नंतर छान एकदा आपण मिक्स करून घेऊया. इथं जास्त घट्ट नाही, जास्त पातळ सुद्धा नाही, मीडियमच आपली इथं पावभाजी तयार झालेली आहे. होऊ शकता. आणि 5 ते 6 माणसाला पुरेल एवढी आपली इथं भाजी तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा नक्की एकदा अशा पद्धतीने बनवून पहा. खूप छान होते आणि खायला सुद्धा खूप छान लागते. कशी वाटली तर पावभाजीची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलवरती जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया असेच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.